कमाल आहे, म्हणजे याच्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आज ना स्टडी हॉलिडे आहे, जरा उशिरा उठणं झालं आणि उठल्यानंतर लगेचच ना इथे साफसफाईला सुरुवात झाली. ॲक्च्युली पुस्तकं रद्दीमध्ये काढण्याची इथे तयारी चालू आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर ना आम्हाला हे मिररचं जे होल्डर असतं ना ते खाली पडलेलं दिसतं. ॲक्च्युली ते रात्रीच आम्ही ऑब्झर्व केलं होतं, पण हा मिररही कधी पण पडला असता, म्हणून सगळ्यात आधी हे काम गरजेचं होतं. ते त्यांना बोलावलं, सामान नव्हतं म्हणून ते सामान आणण्यासाठी गेले. आता सध्या तिकडे काम चालू आहे. आणि बाहेरून ना मी हे एक प्लांट आणलं, तुळस आहे. तर रियांश मला विचारतोय की एवढ्या सकाळी जाऊन तू हे प्लांट कसं काय आणलं. पण मी काही हे आणलं नाही. माझी एक मैत्रीण एक्झाम झाल्या गावाला गेली, तर ती एक तुळस माझ्याकडे ठेवून गेली. आणि असं नेहमी होतं, म्हणजे बरेचदा होतं, ज्यांना कोणाला गावाला जायचं असतं ना तर ते मला कॉल करतात, नीता तू कुठे जाणार आहेस का, आहेच ना घरी, तर माझे काही प्लांट किंवा माझी काही झाडं ठेवायची आहे तुझ्याकडे ठेवते. आणि मी पण बिंदास हो म्हणते. तसेही मला प्लांट्स आवडतात आणि एक दोन प्लांट आणखी एक्स्ट्रा येत असेल तर त्यात मला खरंच आनंद होतो. फायनली ते काम झालं. आणि ॲक्च्युली पहिलंचं जे होल्डर आहे ना ते 3 वर्ष टिकलं. हे ऐकून ते दादांना खूप सरप्राईज होते, कारण मॅक्सिमम ते होल्डर 6 महिने टिकतं असं त्यांचं म्हणणं होतं. आता ॲक्च्युली मला वॅक्स करायचं होतं, पण हे रेझर आणलं आहे तर आज मी हेच वापरून बघते. 3 ब्लेड्स आहे. माझ्या पायांची ग्रोथ जरा जास्त झाली होती आणि ते अजिबात चांगलं वाटत नव्हतं. एका पायाचं मी केलं आहे आणि तेच मी म्हणजे जस्ट ट्रायल नाही करत का आपण, तशा टाईपनी करून बघितलं. म्हटलं चला सेफ आहे. तसंच करायचं नाही आहे. मी शॉवर जेल टाकलं, त्यानंतर थोडंसं रब केलं आणि उलट्या साईडनी असं रेझर फिरवलं. एकदम स्मूथ होतं, अजिबात ब्लेड खरखरीत नाही आहे किंवा टोचणारे नाही आहे. जिलेटचं विनसचं जे रेझर आहे मी सुद्धा फर्स्ट टाईमच हे यूज करते, पण मी टॅग करेल कारण इमर्जन्सीमध्ये मला वाटतं की हे आपल्याकडे असलं पाहिजे. मस्त एकदम स्मूथ सगळे केस जे आहे ते एकदम इझिली निघाले आणि पाय बघा पहिलेपेक्षा जरा बरे वाटत आहेत. सगळ्यात आधी नाश्ता बनवून घेते, भूक लागली आहे कारण खूप उशीर झालाय. त्यातल्या त्यात आज मला वॅक्स करायचं होतं, हेअर वॉश करायचा होता, पण दोन्हीही नाही झालं. ॲटलिस्ट वॅक्सच्या जागी ना मी ते आज रेझर वापरलं. बरेच दिवसापासून आणून ठेवलं होतं, पण वॅक्सचं पण असं चालू आहे की आज करते उद्या करते, असं करत करत दिवस जात आहेत. म्हटलं चला जे रेझर आणलं आहे ते वापरून बघू. आणि ॲक्च्युली मला रिग्रेट झालं की ॲटलिस्ट मी इमर्जन्सीच्या वेळी तरी हे रेझर वापरू शकते. कधी कधी शॉर्ट ड्रेस घालायचा असतो पण वॅक्स केलं नाही म्हणून ते राहून जातं. पण ॲटलिस्ट त्यावेळी जसं आपण फेशियल रेझर यूज करतो, आयब्रो रेझर यूज करतो इमर्जन्सीच्या वेळी, तसं हे जिलेटचं जे रेझर आहे फुल बॉडी रेझर आहे ॲक्च्युली. पण मी हातासाठी तर काही यूज करणार नाही आहे. वॅक्स मी उद्या करेल जेव्हा मला हेअर वॉश पण करायचं असेल. आता हे जे काम चालू होतं ना तोपर्यंत मी बाकीची पण कामं काही करू नाही शकली. म्हणजे चालू होतं काही ना काही, पण वॅक्स करणं, हेअर वॉश करणं हे सगळं राहून गेलं. आता तुम्हाला वाटेल की तुझं काय काम होतं तिकडे, पण ॲक्च्युली असं असतं, आपला नवरा काहीतरी करत असेल किंवा घरात काहीतरी काम काढलं असेल, तिथे आपली गरज नसतानाही ना ॲक्च्युली गरज असते. म्हणजे कापड दे पुसायला, हे कुठं ठेवलं आहे, ती बॉटल कुठे आहे, हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं, अशी आपली गरज पडते. आणि म्हणूनच माझं ते सगळं राहून गेलं. आणि जसे काही मीच काम करत होती तेवढा वेळ त्यासाठी लागला, पण ते इम्पॉर्टंट होतं. नाहीतर जो काय झालं असतं ना गोंधळ, तो आवरण्यासाठी जरा जास्त वेळ लागला असता. पण असो, आता नाश्ता करून घेते. पूजा अजून माझी व्हायची आहे, पण मला खूप भूक लागली आहे. स्वयंपाकाची तयारी करते आणि जे ब्लाऊज आणले आहे ना आज ते तुमच्याशी शेअर करते. पण मला वाटतं त्याआधी जो किराणा आणलेला आहे तो मी काढून ठेवते, कारण किराणा काढला नाही ना तर तिथे अशी लाईन लागते. 2 पिशव्या तिथे ठेवलेल्या आहे आणि मग ते अजिबात चांगलं दिसत नाही. पण सगळ्यात आधी आता पेटपूजा आणि नंतर मग देवपूजा आणि आपली काम. आता तशी तर मला टी व्हीची खूप जास्त सवय नाही आहे, पण काही दिवसापासून ना मी तो द 50 नावाचा शो बघते आहे आणि त्याची इतकी सवय झाली आहे मला की नाश्ता करताना, थोडंसं जेवताना आणि राहिलंच तर मग संध्याकाळी किंवा रात्रीचं जेवण करताना ते बघणं चालू असतं. त्यातले ॲक्च्युली गेम्स मला जास्त आवडत आहेत. आणि तुम्ही बघता का द 50? मला कमेंट करून सांगा. बिग बॉस मी कधीच बंद केलं आहे, हिंदी मराठी काहीच नाही बघत. असं माझं रिॲलिटी शोज किंवा मग एखादी सिरीज असेल, मूवी असेल तर असं बघणं चालू असतं. पण असा जेव्हा एखादा शो येतो ना तेव्हा दिवसातला 1-1.5 तास गेलाच म्हणून समजा. नाश्ता करत करत फक्त 15 मिनटं मी तो शो बघते. आणि हां, चिया सीड्स, सब्जा सीड्स, तुम्ही मला विचारता की तू का घेते, त्याचे काय फायदे आहे हे सांग. पण ॲक्च्युली तुम्ही थोडंसं गुगल सर्च केलं ना तुम्हाला त्याचे सगळे फायदे मिळून जाईल. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं. सब्जा सीड्स मी रात्री भिजत टाकते आणि थोडंसं सकाळी किंवा मग दिवसातून असं थोडं थोडं घेत असते. बाकी त्याचे फायदे तुम्ही एकदा गुगल सर्च करा. म्हणजे आपण जेव्हा वाचतो ना तेव्हा ऐकल्यापेक्षा जरा जास्त लक्षात राहतं. तर आता
गरमी आहे तर गरमीमध्ये हे दोन्ही सीड्स तुम्ही घेऊ शकता. एकदा वाचा आणि त्यानंतर मग बघा. चला आता मी नाश्ता करते, थोडा वेळ टी व्ही बघते आणि त्यानंतर मग किराणा काढते. काय करू करत समजत नाही आहे. किराणा काढायचा आहे, स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि ब्लाऊज पण शेअर करायचे. कारण रियांश खेळून आला की मग त्याचा थोडंसं अभ्यासाकडे किंवा त्याचं काहीतरी काही ना काही चालू असतं. आता तो सध्या खेळायला गेला आहे, पण आला की मग त्याच्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. सो चल, तर स्वयंपाकात फक्त चपात्या आणि डाळीला तडका देणं बाकी आहे. बाकी किराणा मी नंतर काढते. 11:30 वाजले होते. रियांशला मी 12 वाजता घरी यायला सांगितलं होतं. तो खेळायला गेलाय तर 10 मिनटं तो पुढेच येतो. तोपर्यंत म्हटलं माझं जे ब्लाऊज दाखवण्याचं काम आहे ते करून घेते, कारण ते जरा शांततेचं काम आहे. बाकी तो आला ना की असं शांततेत काम नाही होत. बाकी किचनमधलं किंवा किराणाचं काम तो आल्यानंतर मी करू शकते. तर असे टोटल 5 ब्लाऊज मी ऑर्डर केले होते. त्यापैकी 4 मला रिसीव्ह झाले आणि एक ना ऑटोमॅटिक कॅन्सल झालाय, पण मी ते परत ऑर्डर करणार आहे. तर यापैकी 3 ब्लाऊज आहेत ते हेवी डिझायनर ब्लाऊज आहे आणि एक फक्त सिम्पल ब्लाऊज आहे. तर त्या सिम्पल ब्लाऊजपासूनच मी आता सुरुवात करते. सगळ्यात पहिलं हे ब्लॅक कलर गोटापट्टी डिझायनर ब्लाऊज. पूर्ण ब्लाऊजवर गोटापट्टी वर्क आहे. स्लीव्ज याच्या पफी स्लीव्ज आहेत आणि मटेरियल ॲक्च्युली पॉलिस्टर आहे, पण हे ना स्ट्रेच होते. जर फिटिंगमध्ये व्यवस्थित बसलं तर एवढ्या कमी किमतीत खरंच ब्लाऊज वर्थ आहे. फक्त 163 रुपीज याची प्राईस आहे. सो 163 रुपीजमध्ये मला वाटतं की येस वर्थ आहे. आणि ॲक्च्युली ही याची फ्रंट साईड आहे. सो फिटिंगमध्ये जर व्यवस्थित आलं, साईज जर व्यवस्थित झाली तर मी हे ब्लाऊज नक्कीच ठेवून घेणार आहे. लाईट वेट, सॉफ्ट आहे आणि स्ट्रेचेबल आहे. आता सगळ्या ब्लाऊजमध्ये मी 32 साईज मागवलेली आहे. थोडे ऑल्टरेबल आहेत सगळे ब्लाउजेस, कारण कमरेमध्ये थोडेसे लूज होतात तर ते थोडे ऑल्टर करावे लागतील. बाकी हे जर मला व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलं तर हे नक्कीच मी ठेवणार आहे. सो मी तुम्हाला सुद्धा रिकमेंड करेल. आता आधीच सांगते, सगळ्या ब्लाऊजच्या लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा मग कम्युनिटी पोस्टला टाकते, तर तिथे तुम्ही चेक करा. तर सगळ्यात पहिलं हे ब्लाऊज, त्यानंतरचं आता हे सेकंड ब्लाऊज. आणि या ब्लाऊजची किंमत ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की एवढ्या कमी किमतीत एवढं सुंदर ब्लाऊज मिळतंय. म्हणजे आपण कापड घेऊन शिवण्यासाठी जेवढे पैसे देतो तेवढ्या पैशात असे 2 ब्लाऊज येतील. याची किंमत फक्त 359 रुपये आहे आणि एवढ्या कमी किमतीत इतकं सुंदर डिझायनर ब्लाऊज मिळालेला आहे. सगळ्यात आधी तर याच्या स्लीव्ज बघा, या स्लीव्जवरची एम्ब्रॉयडरी बघा, तो परफेक्शन बघा, इतकं सुंदर दिसतंय ना. याचं मटेरियल चंदेरी सिल्क आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे. पॅडेड ब्लाऊज आहे. फ्रंट डिझाईन एकदम सुंदर आहे. नेक खूप छोटा पण नाही, खूप मोठा पण नाही आहे, एकदम सुंदर दिसेल. मागच्या साईडनी अशी डोरी आणि नेक दिलेलं आहे. आता थोडं ऑल्टर करावं लागेल. कमरेत इथे मला थोडंसं जास्त होतं आहे, तर इथे ऑल्टर केलं की एकदम परफेक्ट. म्हणजे लेहंग्यावर, सिम्पल प्लेन साडीवर किंवा हेवी साडीवर सुद्धा हे ब्लाऊज इतकं सुंदर दिसेल ना की पूर्ण आपला लुक चेंज होऊन जाईल. एवढ्या कमी किमतीत एवढं हे डिझायनर सुंदर ब्लाऊज मिळत आहे. सो आय रिअली लव्ड इट अँड आय हायली रिकमेंडेड इट. त्यानंतरचं हे तिसरं ब्लाऊज, आत्ता जे मी ब्लॅक कलरमध्ये दाखवलं ना तशाच टाईपमध्ये, पण त्यापेक्षाही आणखी जास्त सुंदर. फक्त 20-30 रुपयांनी त्यापेक्षा महाग आहेत, म्हणजे 400 रुपयाच्या आतमधला आहे. पण हे ब्लाऊज बघितल्यानंतर मला इतकं जास्त आवडलं. सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्या स्लीव्ज फुल एम्ब्रॉयडरी आहे आणि एम्ब्रॉयडरीसुद्धा इतकी नीट अँड क्लीन आहे ना की या स्लीव्जमुळे खरं तर या ब्लाऊजचा एकदम रिच लुक आलेला आहे. एकदम एलिगंट दिसते, खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. मला खूप आवडल्या त्याच्या स्लीव्ज. आणि कॉटन सिल्क मटेरियल आहे, त्यामुळे अजिबात टोचणारं नाही आहे. येस, जी फ्रंट डिझाईन असते म्हणजे ही जी एम्ब्रॉयडरी आहे ती थोडी टोचणारी असते, पण आतमधून कापड एकदम सॉफ्ट आहे. हे सुद्धा पॅडेड ब्लाऊज आहे आणि फ्रंट नेक तुम्ही बघितला, वी नेक आहे. हा पण खूप मोठा नेक नाही आहे. अदरवाईज काय होतं, आपण ब्लाऊज घेतले ना तर त्याचे नेक खूप मोठे येतात, जे आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. पण खूपच कम्फर्टेबल आहे. मला खूप सुंदर वाटलं. ही अशी पट्टी दिलेली आहे आणि या पट्टीमुळेच ना आपण लेहंग्यावर पण असे ब्लाऊज वेअर करू शकतो. म्हणजे हा पण प्लेन साडीवर म्हणा किंवा हेवी साडीवर एखाद्या फेस्टिव्ह लुकसाठी एकदम परफेक्ट डिझायनर ब्लाऊज आहे. मी एका माझ्या ग्रीन साडीवर वेअर करून बघितला आणि खरंच सांगते त्यावरचा ब्लाऊज ॲक्च्युली फिका वाटतो या ब्लाऊज पुढे. मी एक छोटासा व्हिडिओ साईडला शेअर करते आणि इतका परफेक्टली मॅच झाला आहे ना, म्हणजे खरंच. मागच्या साईडनी पण खूप सुंदर, ॲक्च्युली मोठा गळा वाटतोय पण मोठा नाही आहे. आणि दोन्ही ब्लाऊजला ना ह्या अशा टाईपच्या 3 हुक दिलेले आहे,
ज्यामुळे एकदम कम्फर्टेबल फिटिंग येते. हे सुद्धा ब्लाऊज मला थोडंसं ऑल्टर करावं लागेल. मला सगळ्यात जास्त हे ग्रीन कलरचं ब्लाऊज आवडलेलं आहे. म्हणजे 370-72 अशी काहीतरी याची प्राईस होती, पण वर्थ आहे. म्हणजे यामध्ये बरेचसे कलर ऑप्शन आहे. फक्त यातच नाही, ॲक्च्युली सगळ्या ब्लाऊजमध्ये कलर ऑप्शन आहे. तर तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता. बरेचदा असं होतं की साडी अवेलेबल असते पण ब्लाऊज शिवून मिळत नाही किंवा त्यावरचं ब्लाऊज आपल्याला शिवायचं नसतं. तर अशा टाईपचे आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज असायला पाहिजेत, जे माझ्याकडे नव्हते आणि म्हणूनच मी मागवले. अँड आय एम सुपर हॅपी खरंच. त्यानंतरचं आता हे चौथं गोल्डन हेवी एम्ब्रॉयडरी ब्लाऊज, सिक्वेन्स वर्क पूर्ण ब्लाऊजवर केलेला आहे. मला वाटतं साईजमध्ये हे थोडं मोठं होईल कारण याच्या स्लीव्ज थोड्या मोठ्या झाल्या आहेत. हे सुद्धा मी 32 साईजमध्येच मागवलं, पण मी हे अजूनपर्यंत ट्राय केलेले नाही. स्लीव्ज मस्त आहेत, पूर्ण ब्लाऊजवर छान असं वर्क दिलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा बॅक नेक इतकी सुंदर डिझाईन दिलेली आहे ना बॅकवर, खूप छान दिसते. कधी कधी आपल्याला मागचा गळा पण तेवढाच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर लागतो. तर खूप सुंदर असा मस्त पॅच दिलेला आहे मागून आणि मागे जरा मोठी डिझाईन आहे किंवा पॅच लावलेला आहे. त्यामुळे याच्या ज्या हुक्स आहेत ना त्या फ्रंट साईडनी दिलेल्या आहे. आता या फ्रंट साईडनी दिलेल्या हुक मी अजूनपर्यंत काढलेल्या नाही आहे. ॲक्च्युली त्याला शिलाई केलेली असते, जर वापरायचं असेल तर ते काढायचं असतं, पण मी आधी हे तसंच ट्राय करून बघते. अदरवाईज याची किंमतही 306 की 310 रुपये आहे. सो एवढ्या कमी किमतीमध्ये खूप छान मटेरियल आहे. तर असे हे माझे रेडीमेड ब्लाऊज. ॲक्च्युली मला 4ही ब्लाऊज आवडलेत, बट लेट्स सी यातलं मी कुठलं ठेवू आणि कुठलं नको. पण ॲक्च्युली मला गोल्डन कलरमध्ये ना ब्लाऊज हवे आहेत, तर मी आणखी काही ऑर्डर करू शकते. बाकी ग्रीन कलरचं मला सगळ्यात जास्त आवडलं. यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत, जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा आणि बिंदास घ्या. कारण एवढ्या कमी किमतीत एवढे सुंदर डिझायनर ब्लाऊज मिळणं ना खरंच अशक्य आहे. आणि मटेरियलसुद्धा खूप छान आहे, एम्ब्रॉयडरी खूप छान आहे. खूपच तारीफ केली मी, कारण ॲक्च्युली खरंच आहे सुंदर ते. तर तुम्हाला कोणतं आवडलं, ब्लॅक, ग्रीन, गोल्डन, नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी मी सगळ्या ब्लाऊजच्या लिंक कम्युनिटी पोस्ट प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे ब्लाऊज ट्राय करायचं राहून गेलं होतं, ट्राय केलं आणि माझ्याकडे ग्रे कलरची साडी होती त्यावर मॅच करून बघितलं. इतकं जास्त कम्फर्टेबल आहे ना, स्लीव्ज खूप मस्त आहे, स्ट्रेचेबल आहे पण अजिबात कचकचत नाही आहे, एकदम कम्फर्टेबल आणि फिटेड वाटतंय. खूपच सुंदर दिसत होतं आणि साडीला मॅच पण झालं आहे. आता साडी मी पूर्ण नेसलेली नाही आहे, पण फक्त ट्राय करून बघितली होती. बाकी याची फिटिंग तर तुम्ही बघतायच आणि मला पण खूप आवडली. सो हे ब्लाऊज तर मी अजिबात रिटर्न करणार नाहीये. आता या एवढ्याशा कामासाठी किती वेळ लागला हे सांगायची अजिबात गरज नाहीये, कारण खरंच यामागे काम कमी दिसतं पण मेहनत खरंच जास्त आहे. माझं काम होईपर्यंत रियांश आला होता, त्याचा TV चालू झाला आणि माझं सारखं चालू होतं की चल पटकन हातपाय धुवून जेवून घेऊया, कारण जेवायलाही उशीरच होणार होता. चला आता पटकन सगळं आवरून घेते, जेवून घेते आणि त्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करते. आता फक्त 2च पेपर राहिलेत, मॅथ्स आणि EVS. बस मॅथ्ससाठी थोडी जास्त प्रिपरेशन लागते, कारण प्रत्येक जे आहे ना कॅल्क्युलेशन, सम्स सगळे ट्राय करून बघावं लागतात. आणि आत्ता आपण मुलांना कितीही स्क्रीनपासून अवॉइड किंवा लांब ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते शक्य नाही आहे, कारण स्कूल प्रोजेक्ट्स, पेपर्स सगळं काही टॅबवर किंवा असं स्क्रीनवरूनच सॉल्व्ह करावं लागतं. तर तो त्याचं करत होता, तोपर्यंत मी माझा एक क्वेश्चन पेपर तयार करत होते. म्हणजे मी जेव्हा स्वतःहून त्याला देते ना असं, तेव्हा कुठे मी जरा ओके असते की हां आत्ता त्याला येईल किंवा आत्ता जे काही दिलेलं आहे ते जर त्यांनी सॉल्व्ह केलं तर आपला अभ्यास झाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. जसं मला माझ्या वेळी वाटायचं ना तसंच मला आत्ता वाटतं. जेवण झाल्यावर ताक प्यायचं विसरले होते, म्हणून आता दुपारच्या वेळी मस्त थंडगार ताक घेते. तर फ्लिपकार्टवरून आत्ता मला या 3 वस्तू रिसीव्ह झाल्या आणि या सगळ्या गोष्टी ना रँडम आहे. म्हणजे हे मला दिसलं, हवं होतं म्हणून मी ऑर्डर केलं आणि यातली एक गोष्ट कमाल आहे. म्हणजे याच्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. म्हणजे मला ती वापरायची आहे आणि त्याचसोबत तुमच्याशी पण शेअर करायची आहे. आता हे असं एका व्हिडिओमध्ये मी शेअर करणार नाही आहे, कारण वेगवेगळ्या वस्तू आहेत. तर झालंच तर मी याचे शॉर्ट व्हिडिओ बनवेल आणि शॉर्ट्स तुमच्याशी शेअर करेल. पण प्लीज माझे शॉर्ट्स पण बघत जा. लॉंग व्हिडिओ थोडे लेट येत आहेत किंवा थोडं इरेग्युलर आहे, पण लवकरच आता मी शक्य होईल तेवढं रेग्युलर होण्याचा प्रयत्न करते. रियांशचे फक्त 2 पेपर राहिले आहेत, जसं मी सांगितलं. ते झाले की मग मी माझ्या कामाकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकेल आणि जास्त लक्ष देऊ शकेल. आणि त्यासोबत मला भरपूर अशा नवीन गोष्टी करायच्या आहेत, नवीन काहीतरी व्हेरिएशन करून बघायचं आहे.
सो त्यासाठी मला तुमची सोबत हवी आहे. तर आत्ता हे मी काही शेअर करत नाही, हे असंच ठेवते. आता थोडंसं माझं एडिटिंगचं काम आहे ते करून घेते. शॉर्ट व्हिडिओला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी सध्या जसं बोलले होते की शॉर्ट व्हिडिओज जरा जास्त येतात लाँग व्हिडिओपेक्षा, तर त्याचं थोडंसं काम करते आणि त्यानंतर बघू मग काय करता येतं. किती नाही म्हटलं ना तरी व्हिडिओ एडिटिंगसाठी थोडा तरी उशीर हा लागतोच. मी माझं एडिटिंग करत बसले, रियांश त्याचा अभ्यास करत होता, मध्ये मध्ये काय काय प्रश्न विचारायला येत होता. सो त्याचं आणि माझं दोघांचंही काम झालं. फायनली चहाची तलब आली आणि आता उन्हाळा जरी चालू असेल ना तरी सकाळ संध्याकाळ रात्री इतकी गार हवा सुटायला लागली आहे ना की खरंच खूप मजा येते. आता बाल्कनीत तर मी तसाही चहा घेतच असते, पण या गार हवासोबत आणखी जास्त मजा येते. चला आता चहा पीत पीत व्हिडिओला सुद्धा इथेच एंड करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि लवकरच आपले रेग्युलर व्हिडिओज सुद्धा येतील. सो स्टे ट्यून आणि चला उद्या भेटूया. बाय.